मंडळी, निवडणूक म्हटलं की लोकांचा बातम्या पाहण्याचा इंटरेस्ट थोडा जास्तच वाढतो। मग ती काही दिवसांपूर्वी झालेली लोकसभा असो, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो, की येऊ घातलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक असो, कोण हारणार, कोण जिंकणार, कोण कोणाची जिरवणार, अशाच गोष्टींवरती आपला फोकस असतो। 11 जागांसाठी 12 जुलैला होत असलेल्या निवडणुकीसाठी 12 जण मैदानात आहेत। म्हणजे हे कन्फर्म आहे की कोणाचा तरी पराभव पक्का आहे। कोणाचे किती उमेदवार या निवडणुकीत आहेत, कोणाकडे किती मतांचं संख्याबळ आहे, कोण सेफ झोनमध्ये आहे आणि कोण डेंजर झोनमध्ये आहे, यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे। वरील आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। आता फोकस करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे एकमेव उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्यावर। उद्धव ठाकरेंकडे कमी मतांचा कोटा असतानाही नार्वेकरांना उमेदवारी का देण्यात आली, विजयी होण्याची किती शक्यता आहे, त्यासाठी काय नियोजन रणनीती आखण्यात आली आहे, हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील, लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। विधान परिषदेत रिक्त झालेल्या जागा कोणत्या पक्षाच्या आहेत? भाजपच्या 4, काँग्रेसच्या 2, शिवसेना ठाकरे गटाची 1, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची 1, राष्ट्रवादीची 1, शेकापची 1, रासपची 1 जागा रिक्त झाली आहे। आता याच रिक्त झालेल्या जागांसाठी कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिलेत? तर भाजपने 5, शिवसेनेने 2, राष्ट्रवादीने 2, ठाकरेंच्या शिवसेनेने 1, शेकापने 1 उमेदवार दिलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक लढण्यासाठी उद्धव ठाकरे तयार नव्हते। आपल्याकडे असलेल्या संख्याबळाचा विचार करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मिळून एकच उमेदवार द्यायचा आणि त्याला पूर्ण ताकदीने निवडून आणायचं, किंवा जादाचा उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध करायचा प्लॅन महाविकास आघाडीमध्ये सुरू होता। पण ही निवडणूक लढण्यासाठी स्वतः मिलिंद नार्वेकर इच्छुक होते। नार्वेकरांनीच आपले संपर्क वापरून ही निवडणूक विजयी होईल अशी खात्री दिल्यामुळे ठाकरेंनीही नार्वेकरांच्या उमेदवारीला संमती दिली। नार्वेकरांना उमेदवारी देण्यामध्ये अजून एक कारण होतं, ते म्हणजे नार्वेकरांची सर्व पक्षातील आमदारांसोबत असलेली चांगली मैत्री। आता फोकस करू आपल्या मूळ मुद्द्याकडे, म्हणजेच मिलिंद नार्वेकरांकडे। कोण आहेत मिलिंद नार्वेकर? तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही। ते 10वी पास आहेत। नार्वेकरांकडे उमेदवारी अर्ज भरताना रोख रक्कम होती 45,000 रुपये, तर पत्नी मीना नार्वेकर यांच्याकडे रोख रक्कम होती 36,000 रुपये। नार्वेकरांच्या बँक खात्यात 74,13,243 रुपये होते, तर पत्नीच्या खात्यात 8,22,118 रुपये होते। बॉन्ड्स आणि म्युच्युअल फंड मध्ये नार्वेकरांची गुंतवणूक 50,000, तर पत्नीची 12,40,82,526 रुपये आहे। नार्वेकरांच्या नावावर वैयक्तिक कर्ज 26,38,160 रुपये आहे, तर पत्नी मीरा नार्वेकरांच्या नावावर वैयक्तिक कर्ज 3,22,45,000 रुपये आहे। नार्वेकरांच्या नावावर बँक लोन 1,84,81,989 रुपये आहे, तर पत्नीच्या नावावरती 38,94,807 रुपये कर्ज आहे। महत्त्वाचं म्हणजे मिलिंद नार्वेकरांच्या नावावर कोणतेही वाहन नाही। नार्वेकरांच्या नावावर रत्नागिरीच्या मुरुडमध्ये आणि बीडमधील बनवेवाडी मोराले येथे शेतजमीन आहे। मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंसोबत असलेले असे एकमेव नेते आहेत ज्यांचा प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेत्यासोबत थेट कनेक्ट आहे। त्याचं साधं उदाहरण म्हणजे 2 जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरताना विधान भवनाच्या एका कोपऱ्यात प्रवीण दरेकरांसोबत हितगुज करणं असो, की आशिष शेलारांसोबत गप्पा मारणं असो, नार्वेकरांची इतर नेत्यांसोबत असलेली दोस्ती कधी लपून राहिली नाही। मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले आहेत। तसं पाहिलं तर मिलिंद नार्वेकर गेल्या 2 महिन्यापासून या निवडणुकीची तयारी करत होते। आपल्याकडे असलेलं संख्याबळ, अजून किती मतांची गरज लागू शकते, आपल्याला कोणते आमदार पाठिंबा देऊ शकतात, याचंच नियोजन नार्वेकर तयार करत होते। त्याच नियोजनातून नार्वेकरांसमोर आलेले 2 पर्याय म्हणजे काँग्रेसचे आमदार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 आमदार आहेत, तर शंकरराव गडाखांनीही ठाकरेंना पाठिंबा दिलाय। अशाने ठाकरेंकडे 16 आमदारांचं संख्याबळ आहे। या निवडणुकीत बाजी मारायची असेल तर ठाकरेंना किंबहुना मिलिंद नार्वेकरांना अजून 7 मतांची तजवीज करावी लागेल। ठाकरेंनीही हीच जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्यावरती सोपवली आहे। काँग्रेसचे राजीनामा दिलेले आणि निधन झालेले वजा करून एकूण आमदार आहेत 37। काँग्रेसचा एकच उमेदवार म्हणजेच प्रज्ञा सातव निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यांच्यासाठी काँग्रेसने फक्त 23 नाही तर जास्तीच्या मतांची तजवीज केली आहे। जर इथे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांना
23च्या जागी 25 आमदारांनी मतदान करायचं आणि उरलेल्या 12 आमदारांनी मित्र पक्ष असलेल्या मिलिंद नार्वेकर किंवा जयंत पाटलांना मदत करायचं। पण ते 12 आमदार नेमके कोणाला मदत करणार, शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना की शेकापच्या जयंत पाटलांना? याचं उत्तर ना काँग्रेसचे नेते देऊ शकतील, मिलिंद नार्वेकर देऊ शकतील, ना जयंत पाटलांना त्याचं उत्तर माहिती आहे। मी असं का म्हणतोय त्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना काठावर विजयी होण्यासाठी अजून 4 मतांची गरज आहे। एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना काठावर विजयी होण्यासाठी अजून 1 मताची गरज आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नजर ही काँग्रेसच्या आमदारांवरती असू शकते। त्यात काँग्रेसचे आमदार मिलिंद नार्वेकरांना मदत करण्यापेक्षा जयंत पाटील यांनाच मदत करण्याचा निर्णय घेऊ शकतात। जयंत पाटलांना काठावर विजयी होण्यासाठी म्हणजेच 23 मतं मिळवण्यासाठी अजून 9 मतांची गरज आहे। ती गरज काँग्रेसचे आमदार पूर्ण करू शकतात। पण प्रश्न तोच आहे की मिलिंद नार्वेकरांचं काय? मग मिलिंद नार्वेकरांकडे पर्याय उरतो, तो म्हणजे जुन्या ओळखी वापरायच्या। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नार्वेकरांच्या सर्व पक्षातील अनेक नेत्यांसोबत किंबहुना आमदारांसोबत चांगल्या ओळखी आहेत। त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेसोबत असलेले अनेक आमदार नार्वेकरांच्या शब्दाला नाही म्हणू शकत नाहीत। भविष्यात उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध ठेवायचे असतील तर मातोश्रीवर थेट ॲक्सेस असलेल्या मिलिंद नार्वेकरांच्या शब्दाचा मान ठेवावा लागेल, हेही अनेक आमदारांना चांगलंच ठाऊक आहे। परिणामी काँग्रेसच्या आमदारांनी जरी नार्वेकरांना नकार दिला तर एकनाथ शिंदेसोबत असलेले आमदार मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी प्रयत्न करू शकतात। जर असं खरंच झालं तर एकनाथ शिंदेंनी दिलेल्या 2 आमदारांपैकी म्हणजेच भावना गवळी किंवा कृपाल तुमाने यांच्यापैकी कोणा एकाचा पराभव निश्चित आहे। ही निवडणूक भलेही पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतांनी जिंकता येत असली तरी प्रत्येक उमेदवार सेफ राहण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या मागे धावताना दिसेल। त्या प्रत्येक उमेदवारांमध्येच मिलिंद नार्वेकर हे देखील आहेत। आता नार्वेकरांच्या मदतीला कोणते आमदार धावू शकतात, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।